स्त्री शिक्षणाच्या आद्यक्रांतिकारक सावित्रीबाई फुले. स्त्री शिक्षणासाठी, स्त्री सन्मानासाठी, स्त्री हक्कासाठी ज्या प्रत्येक माऊलीने रणरागिणीने आदिशक्ती माझ्या मानाचा मुजरा. अहो झोपेचं सोंग घेतलेला उठवावं कसं, भैरेपणाचं ढोंग घेतलेला सुनवावं कसं, आपल्या समाजातील स्त्रीला या शिक्षणाच्या प्रवाहात आणावं कसं, शिक्षण हे आपलं जीवन आहे हे त्यांना समजावं कसं, पटवून द्यावं कसं. खरंच आज आपला देश, आपला समाज खूप प्रगती करत आहे, प्रगतीच्या वाटचालीस आहे. पण तरीही आपल्या समाजात, आपल्या देशात स्त्रीला जेवढे महत्त्वाचे स्थान मिळाले पाहिजे तेवढे नाही मिळत. म्हणूनच एका स्त्रीला म्हणजे एका लहान जीवाला आपल्या आईच्या गर्भातच मारून टाकलं जायचं. तिच्या जन्म अगोदरच तिचं बालपण हिरावून घेतलं जायचं. तेव्हा आपल्याला कोणी अधिकार दिला होता त्या उमलत्या कळीला मुळापासून नष्ट करायचा. तेव्हा ती उमलती कळी म्हणजे तो लहान जीव आपल्या आईला बोलायचा, पुरुषत्वाच्या ओझ्याखाली लपलेल्या स्त्रीला जगउघड्या अश्रू नयनांनी पाहायचंय, पुरुषत्वाच्या ओझ्याखाली लपलेल्या स्त्रीला जगउघड्या अश्रू नयनांनी पाहायचंय. काळावरच्या पडद्यावर ओढू नको गाई, अगं आई काळावरच्या पडद्यावर ओढू नको गाई, आता मला जगायचंय. खरंच आपल्याला, आपल्या समाजाला असं नाही केलं पाहिजे. आपण म्हणतो मुलगा झाला तर चांगलंच होईल, पण मुलगी नको. पण मुलगा किंवा मुलगी हे आपल्याच देवाचं वरदान म्हणून स्वीकारलं पाहिजे. पण नाही, ते आपल्याला दिसून येत नाही. कारण आपली संस्कृती पुरुष प्रधान संस्कृती. रात्री दारू प्यायची आणि बायकोला येऊन मारायचं, हीच का तुमची पुरुष प्रधान संस्कृती. पण तरीही आम्हाला मुलगाच पाहिजे, कारण मुलगा हा वंशाचा दिवा असतो. मुलगी वंशाची पत्नी नाही का, पण ती नाही का बनू शकत. मुलगा जरी एका घरचा दिवा असला तर मुलगी माहेर सासर हे दोन घरची जळती ज्योत आहे, लक्षात ठेवा. फूल नाही है इस धरती पर तो फल कहां से आएंगे. अरे मुलीच नसतील या धरतीवर तर मुलं कुठून आणणार, तुमच्या वंशाचा दिवा कुठून पैदा करणार. फूल नहीं है इस धरती पर तो फल कहां से आएंगे. अंश काटकर अपना तुम वंश कैसे बढ़ाओगे, अंश काटकर अपना तुम वंश कैसे बढ़ाओगे. आपल्या समाजात स्त्रीला वाचवलं नाही पाहिजे, तिला घडवलं पाहिजे. तिच्यावर होणारा अन्याय अत्याचार पूर्णपणे थांबवला पाहिजे. कोणीतरी म्हणलंय, अरे लाटाबरोबर तर सगळेच पोहतात, पण खरा शिव तोच असतो जो लाटांना भेदून पुढे जातो. आपल्या जगाची रीतच अशी आहे की कोणी चांगलं केलं तर त्याला नावच ठेवतात आणि कोणी वाईट केलं तर त्याला नावच ठेवतात. अशा या जगामुळे विश्वास नागरे पाटील सर म्हणतात, हे जग खूप विचित्र आहे, याच्याकडे लक्ष देत जाऊ नका. हे जग नेहमी पुढे जाणाऱ्यावर जगतं आणि मागे राहणाऱ्याची थट्टा करतं. शांत मस्त मन मोकळेपणाने जगलं की म्हणतात पोरीला घरचं बंधन नाही. शांत गंभीरपणाने जगलं की म्हणतात पोरीमध्ये फेस करायची हिंमत नाही. लग्नाला उशीर झाला की म्हणतात पोरीमध्येच एखादी खोट असेल. लवकर लग्न केलं की म्हणतात एखादं लफडं लपवायचं असेल. खूप शिकलेली असली की म्हणतात काय कामाची डोक्यावर मिरे वाटेल. अशा या जगात, अशा या दुतोंडी जगात मुलींनी जगावं तरी कसं. मी म्हणते अशा या दुतोंडी जगात मुलींनी जगावं तर झाशीच्या राणीसारखं आणि मरावं तर झाशीच्या राणीसारखं. तसेच एक काळ होता मित्रांनो, त्या काळी समाजाची रचना विषमतेवर आधारित होती. स्त्रियांची स्थिती दुय्यम होती. स्त्री शिक्षणापासून वंचित होती. अनेक चालीरीती खाली स्त्री भराडली जात होती. सती जाणे, हुंडाबंदी अशा अनेक प्रथेखाली स्त्री जगत होती. सती जाणे म्हणजे काय, पतीच्या निधनानंतर पत्नीने स्वतःचे शरीर झाकून देणे. तुम्ही कुठे ऐकले का, कुठे पुस्तकात वाचले का की पत्नीच्या निधनानंतर पती सती गेलाय. नाही ना, अशी दुय्यम अवस्था स्त्रियांची होती. पण आज काळ बदललाय. आज स्त्री IAS, कलेक्टर, IPS, इंजिनियर, डॉक्टर, राष्ट्रपती या पदापर्यंत पोहोचलेली आहे. ते कोणामुळे तर सावित्रीबाई फुले यांच्यामुळे. सावित्रीबाई फुले यांनी पहिली मुलीची शाळा उघडलीच नसती तर आज स्त्री शिक्षण घेतलीच नसती. तसेच राजमाता जिजाऊसाहेब यांनी एक मावळा लाखासारखा घडवला. आपला पुत्र शिवाजी यांनाही लाखात एक घडवलं. जिजाऊसाहेबांच्या काळातली मावळी कशी होती, सकाळी लवकर उठे आणि रांगणात सुटे. आजच्या काळाची मावळी कशी आहे, सकाळी उशिरा उठे आणि दारूच्या अड्ड्यात सुटे. आजची परिस्थिती काय आहे, आज घरापुढची तुळशी गेली, घरातली माणसं आळशी झाली. घरापुढचा सडा गेला, घरामध्ये राडा झाला. घरापुढची रांगोळी गेली, घरातली माणसं रंगोली झाली. आज आईची मम्मी झाली आणि मम्मी रम्मी खेळायला लागली. आज बाप्पाचा डॅडी झाला आणि बाप गेंडी प्यायला लागला. या मोहपॉपच्या जमान्यात आमच्या लेकराचा लॉलीपॉप कधी झाला
हे आम्हालाच कळलं नाही. जिजाऊ साहेबांच्या काळात एक गोष्ट सांगू इच्छिते. जिजाऊ साहेबांच्या काळात न्याय कसा होता हे सांगू इच्छिते. एक वेळेस छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावर येत होते. मागोमाग मावळे होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्याचा आवाज ऐकताच एक गरीब शेतकरी माणूस पळत आला आणि राजा न्याय करा असं म्हणले. ते ऐकता छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावरनं खाली उतरले आणि विचारलं, बाबा काय झालंय? तेव्हा त्यांनी सांगितलं, राजा भर दिवसा माझ्या पोरीची आबरू लुटली गेले. मग छत्रपती शिवरायांना ते ऐकताच डोळे लाल झाले, हाताची मुठी ओढल्या. छत्रपती शिवरायांनी आदेश दिला, त्या हरामखोरास कैद करा आणि राजदरबारात घेऊन या. त्या हरामखोरास कैद केले आणि राजदरबारात घेऊन आले. तेव्हा त्याला शिक्षा सुनावण्यात आली. किती शिक्षा म्हणजे त्याचे हातपाय काटा. ते सगळा प्रकार घडला. रात्री छत्रपती शिवरायांनी जिजाऊ साहेबांना हा सगळा प्रकार सांगितला आणि जिजाऊ साहेबांना विचारलं, मासाहेब आमचं काही चुकलंय का? तेव्हा जिजाऊ साहेब म्हणाल्या, शिवबा तुम्ही चुकलात. तेव्हा छत्रपती शिवरायांना विचार पडला, आम्ही चुकलो असेल तरी कुठे? तेव्हा छत्रपती शिवरायांनी विचारलं, जिजाऊ साहेब आम्ही कुठे चुकलोय? तेव्हा ते म्हणाल्या, शिवबा तुम्ही त्याचं हातपाय नाही, त्याचं मस्तक काटलं पाहिजे होतं. त्याचं मस्तक काटलं पाहिजे होतं. बघा त्या काळचा न्याय आणि आजचा न्याय काय. एक कवी कोर्टासमोर जाताना 70 वर्षाच्या आजीला कोर्टासमोर पाहून आजीला प्रश्न विचारला, आजी 17व्या वर्षी कोर्टासमोर काय करताय? तेव्हा आजीने उत्तर दिलं, बाळ 17व्या वर्षी बलात्कार झाला होता आणि 17व्या वर्षी न्याय आहे. बघा आजची आमची न्याय व्यवस्था. खरं जिजाऊ साहेब सारख्या